Jai Hind, all of you. Today is the sixth day of our journey of SPI preparation course 2024. And during this course, our today's guest is Kunal Sate sir, ex-SPI student. Kunal Sate sir is a ex-SPI student and also a SPI teacher. Today he is here on the request of our Honorable Commandant Sir Sanjay Ji Sonone, and he will give you the important information about the SPI, how to prepare for the written exam of SPI, and if you have some doubts regarding the SPI written exams, after the speech of Kunal sir, he will solve all your doubts and he give you a guidance. Now, I would like to request our student Rugved, please felicitate Kunal sir by offering a bouquet to him. Then I would like to request our student Arya, please felicitate our Professor D.D. Patil sir by offering a bouquet. And here is one guest, he is our friend. Sir, please come here. I would like to request Pratik Hiwade to felicitate him by offering a bouquet. Now, I would like to request Kunal sir, please guide our student. Thank you, sir. Thank you, student, to give me opportunity to talk about or to guide you regarding SPI. First of all, guys, I am very glad to know, and I see your presence is must or and much more important for us. Yes. This session will be interactive session. Whatever you have to ask me, okay, you may ask. First of all, I will tell my story about my SPI journey, how it was started, and how I gone through this, okay, and how I got recommended in SPI, and how I got admitted in SPI, and as a teacher also, okay. In 2006, it was my 30th batch of SPI. I was from Marathi medium school. All of you can understand Marathi or English? Is it possible for you? Okay. I will keep my session in Marathi also and English also. Okay. When I was in 10th, I got to know about SPI at that time, and I just fill up that form. एंड आई वॉज वेरी अननोन अबाउट SPI होता क्या है, SPI होता क्या है. तो मैंने सिर्फ वो एग्ज़ाम देने के लिए सिर्फ फॉर्म भरा था. मैंने फॉर्म भरने के बाद आई जस्ट प्रिपेयर्ड. मैंने फ़ोन किया था. वो प्रोस्पेक्टस आता है SPI का कि आपका 9-10 का सिलेबस है, उतना ही पढ़ना है, 9-10 का साइंस का, मैथ्स का, एक्सेट्रा एक्सेट्रा. तो स्कॉलरशिप की कुछ किताबें वगैरह आपके पास होनी चाहिए. वही अगर आपने पढ़ा तो आपका प्रिपरेशन हो जाता है. तो मैंने वैसे किया था. और ड्यूरिंग आवर टाइम वी यूज्ड टू गेट सम 1 to 2 मॉक टेस्ट, ठीक है, फॉर प्रिपरेशन बेसिस. तो मैंने वो मॉक टेस्ट वगैरह सॉल्व की थी थोड़ी बहुत, और वो प्रिपरेशन करके मैं SPI के एग्ज़ाम के लिए गया था. ड्यूरिंग आवर टाइम सर चौकीज है, थैंक यू. ड्यूरिंग आवर टाइम इट यूज्ड टू बी एग्ज़ाम ऑफ रिटन, ठीक है, रिटन एग्ज़ाम होती थी, प्लस IQ टेस्ट होती थी ड्यूरिंग आवर टाइम, और प्लस इंटरव्यू होता था. इंटरव्यू. नाउ इट्स बिन 17 ईयर्स, 17 साल हो गए अभी.
बहुत कुछ चेंज हो गया उसमें, ठीक है। तो रिटर्न कंप्लीट हो गया, रिटर्न की एग्जाम दी। ड्यूरिंग आवर टाइम इट यूज टू बी एसे ऑल्सो इन दैट पेपर, एसे वगैरह लिखना पड़ता था वहाँ पे। वो एसे के और रिटर्न के मार्क्स ये होने के बाद, मतलब कट ऑफ क्लियर करने के बाद, वी हैव टू अपियर फॉर IQ। IQ देयर इज टू बी वर्बल एंड नॉन वर्बल क्वेश्चंस, ठीक है। वर्बल एंड नॉन वर्बल अगर डिटेल में बताया जाए तो, अगर नॉन वर्बल क्या होता है, नॉन वर्बल कि अगर एक डायग्राम है वो पानी में कैसे दिखेगी, मिरर इमेज कैसे रहेगी, ठीक है। बाद में वर्बल क्या रहेगा, रिलेशंस, डायरेक्शंस एक्सेट्रा एक्सेट्रा, ऐसे 200 मार्क्स होते थे। उसके बाद इंटरव्यू। मैंने इंटरव्यू का किस्सा मैं बताता हूँ, ठीक है। ऐसा होता था पहले, जितने भी सारे बंदे जो सिलेक्ट होते थे, रिटर्न क्लियर करते थे, वो जो बंदे, तो सबका इंटरव्यू एक सूबेदारी गेस्ट हाउस बोल के जगह है औरंगाबाद में, छत्रपति संभाजी नगर में, तो वहाँ पे होता था। तो मैंने क्या किया था, थोड़ा सा आइडिया लगाया था, दिमाग लगाया था कि जितने भी बाहर के बंदे, पुणे, मुंबई, नागपुर एक्सेट्रा एक्सेट्रा, दे यूज टू कम एंड देयर इंटरव्यू यूज टू बी हेल्ड बिफोर अस। जो लोकलाइट होते थे जालना, औरंगाबाद, उनका लास्ट डे पे होता था। तो मैंने क्या किया, जितने भी बंदे हैं उनको क्या किया, पकड़ा मैंने इंटरव्यू होने के बाद की भैया तुला काय विचारलं, तुला काय विचारलं, तुला काय विचारलं, तुला काय। आय मेड अ लिस्ट ऑफ 50 क्वेश्चन्स, ठीक आहे। 50 क्वेश्चनची लिस्ट बनवली, त्यापैकी 10 ते 15 प्रश्न मी माझ्या हिशोबानं काढले की मला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्या बेसिसवरती मी काय केली, तयारी केली। म्हणजे माझा एक मित्र होता चांगला, त्याला इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करायला लावले सगळे मी लिहिलेले आन्सर मराठीमधनं, ते जसे तसे थोडेसे पाठ केले आणि त्या प्रकारे 10-15 क्वेश्चन्सची तयारी केली आणि ती तयारी करून मी इंटरव्ह्यूला अपियर झालो। अपियर झाल्यानंतर मला काही प्रश्न विचारण्यात आले, काही जमले काही नाही जमले। फक्त मी एकच शिकलो होतं की जर काय माहीत नसेल तर सॉरी सर, आय डोंट नो, विथ बिग स्माइल, ठीक आहे। तर त्या बेसिसवरती माझा इंटरव्ह्यू पण क्लिअर झाला। पण त्याच्या पहिले मी ॲनालिसिस जे केलं होतं रिटर्न एक्झामचं, की SPIची जी एक्झाम आहे ही टफेस्ट तर एक्झाम आहे, टफ एक्झाम आहे। आता तरी तुम्हाला 40 म्हणजे 60 इंटेक आहे तुमचा, मुलींसाठी 30 आहे। ड्युरिंग आवर टाइम इट यूज टू बी 40 इंटेक, 40 जण घ्यायचे पूर्ण महाराष्ट्रातून। तर मी काय केलं, 8वीचा 9वीचा आणि 10वीचा सिलेबस काढला, एका खाली एक असे जवळपास सगळे चॅप्टर्स वगैरे लिहिले। चॅप्टर्स काढल्यानंतर मग अरिथमॅटिकचा जो पार्ट आहे, ठीक आहे, तो वेगळा केला आणि अल्जेब्राचा हा वेगळा केला आणि अल्जेब्राचा केल्यानंतर थोडासा जॉमेट्रीचा वेगळा केला, ठीक आहे। याच्यामध्ये जे प्रश्न विचारायचे, जे की थोडाफार मला माहीत पडली होती की ते प्रश्न जे विचारायचे ते सेंटेन्स बेस असायचे, सेंटेन्स बेस। सिम्प्लिफिकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा ते एवढं काय विचारणार नाही तुम्हाला, डायरेक्ट ॲडिशन मल्टिप्लिकेशन तुम्हाला कधी विचारणार नाही। ज्या बेसिसवरती मी अभ्यास करून SPI क्लिअर झालो, त्या बेसिसवरती तुम्हाला काही चॅप्टरचे नाव देतो तुम्हाला, ते तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करताना कामाला येऊन जाईल। पहिले तुम्हाला मॅथच्या बाबतीत सांगेल। मॅथ्समध्ये सर्वात महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे नंबर सिस्टीम। नंबर सिस्टीम मध्ये तुम्हाला काय विचारणार, तुम्हाला टाइप्स ऑफ नंबर्स, ठीक आहे। नंबर सिस्टीम, होल नंबर काय असतं, नॅचरल नंबर काय असतं, प्राईम नंबर्स काय असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांचं ॲडिशन एक्सेट्रा, ठीक आहे। हे सगळं तुम्हाला नंबर सिस्टीम मध्ये विचारणार। आणि ह्याच्याशीच रिलेटेड एक असतो तो म्हणजे मॅथ वाला सब्जेक्ट, दॅट इज मेंटल ॲबिलिटी टेस्ट, जो की आमचा वेगळा व्हायचा। त्याच्यामध्ये नंबर सिस्टीमच्या व्यतिरिक्त एक नंबर सिरीज विचारला जायचा, 8, 10 एक्सेट्रा एक्सेट्रा, म्हणजे क्यूब्स, स्क्वेअर्स, ठीक आहे। क्यूब +1, स्क्वेअर -1, असे तुमचे नंबर सिरीज वगैरे लागणार। तर नंबर सिस्टीम जर तुम्ही केलं, ह्याच्यावरती 1 किंवा 2 जरूर प्रश्न पडतात। दुसरा जो आहे चॅप्टर नंबर सिस्टीम नंतर तुम्हाला HCF अँड LCM, HCF अँड LCM हा महत्वाचा चॅप्टर आहे तुमचा, ह्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे। नंतर फ्रॅक्शन, नंतर डेसिमल,
एवढं तर साहजिकच कळत असेल तुम्हाला, डेसिमल काय असतं, फ्रॅक्शन काय असतं, त्याचं ॲडिशन कसं, म्हणजे फ्रॅक्शनचं तुमचं ॲडिशन, फ्रॅक्शनचं तुमचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं, फ्रॅक्शनचं तुमचं मल्टिप्लिकेशन आणि फ्रॅक्शनचं तुमचं डिव्हिजन, हे तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे. डेसिमलचं पण सेम, तुमचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, हे तुम्हाला नंबरसोबत तुम्हाला खेळता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर येतो तुमचा, तो महत्त्वाचा, तो म्हणजे पर्सेंटेज. पर्सेंटेज त्याच्याशीच रिलेटेड, म्हणजे त्याचा भाऊबंध, मावस भाऊ, आत्ते भाऊ, म्हणजे रेशो अँड प्रपोर्शन. ठीक आहे. याला अशी वेगळी तयारी करायची काही गरज लागत नाही. हां, जरी तो चॅप्टर असेल रेशो अँड प्रपोर्शन, आणि अजून बघा सांगतील पर्सेंटेज अँड रेशो प्रपोर्शन, याच्याच रिलेटेड अजून कोणता चॅप्टर असू शकतो? हां, प्रॉफिट अँड लॉस. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. याच्यानंतर एक महत्त्वाचा विचारला जातो, तो म्हणजे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. ॲज वी नो, our maths paper will be of 75 questions. It will consist 300 marks. ठीक आहे, 300 marks. त्याच्यानंतर ॲव्हरेज. ठीक आहे. आता हा बेसिकली अर्थमॅटिकचा हा पार्ट आहे, एवढा तुम्हाला कव्हर करता आला पाहिजे. याच्यावरती तुम्हाला प्रत्येक याच्यामधनं 1-2 जरी विचारले तरी तुमचे 18 ते 20 प्रश्न इथून होऊन जातात. पुढचा जो महत्त्वाचा आहे चॅप्टर, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीशीच रिलेटेड तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल गरजेचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याची पण तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे केली पाहिजे. एक तर तुम्हाला मेन्सुरेशन नावाचा प्रकार असतो. ड्युरिंग आवर टाइम इट यूज टू बी मेन्सुरेशन. मेन्सुरेशन तुमची व्हॉल्यूम, सरफेस एरिया, ठीक आहे, एरिया ऑफ पेरिमीटर, ठीक आहे, सरफेस एरिया, ठीक आहे, हे विचारलं जायचं. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे स्टॅटिस्टिक्स. आणि ह्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स नंतर तुमचा प्रॉब्लेम्स ऑन एजेस. आता ह्याचे प्रश्न कसे असणार? जर मुलीचं वय x असेल तर आईचं 5x आहे, तर 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षानंतर काय असणार, म्हणजे हे तुम्हाला पुढचा जो चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल. अजून महत्त्वाचा तो म्हणजे पॉलिनोमियल. आणि लास्ट बट नॉट लिस्ट AP, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. तुमचा 9-10चा जो सिलेबस आहे त्याच्याशी संबंधित एवढे जर तुम्ही चांगल्या प्रकारे चॅप्टर केले, डेफिनेटली तुम्हाला 75 पैकी तुमचा 50+ तुम्हाला अटेम्प्ट करता येऊ शकतात. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल मॅथ्समध्ये कोणाला डाऊट? ठीक आहे. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो की आर session will be interactive session. Yes, does anybody have any questions regarding this chapter? Yes, please. हो, स्टेट बोर्ड. सी SPI ने जो एग्जाम कंडक्ट होगा, ठीक है, SPI का जो एग्जाम कंडक्ट होगा, दैट विल बी वेरी इक्विवेलेंट फॉर SSC बोर्ड वाले, मतलब स्टेट बोर्ड प्लस CBSE, ठीक है, और ICSE. ठीक है. ये इनके लिए इक्वल होगा, इक्वल सिलेबस. ठीक है. दे विल बी पुटिंग यू एट इक्वल लेवल. यस प्लीज.
Huh? Financial planning? What kind of financial planning? Financial planning. We are just discussing about maths. No, sir. GST questions. I am about to come on that topic. Okay. I haven't completed maths topic. तुला काय विचारायचं काय नेमकं? म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगचे क्वेश्चन येतात का नाही असं 5 year प्लॅन्स वगैरे? जीएसटी सीजीएसटी एसजीएसटी वगैरे नाही एवढं डिटेलमध्ये नाही विचारत ते तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला फक्त आता समजा आपण गॅटचं जेव्हा बोलू म्हणजे जनरल आपल्या टेस्टच्या बाबतीत जेव्हा बोलू तेव्हा आपण विचारू शकतो. ठीक आहे. पण तरी तुला सांगतो तुला प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शियरी सेक्टर. ठीक आहे. आता तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये पण नाही विचारत की हां फर्स्ट 5 year प्लॅनला काय झालं, सेकंड 5 year प्लॅनला काय झालं. पण तुमच्या वाचण्यात जर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर ह्याचा जो प्रश्न आहे की तुम्हाला इकॉनॉमिक्सवरती सहसा कमीच विचारतात तुम्हाला. ठीक आहे. 1-2 पडले तर ते पण बेसिक म्हणजे डिमांड सप्लाय काय असतं ते तुम्हाला बँक रेट वगैरे असं काही विचारणार नाहीत. एवढ्या डिटेलमध्ये जाणार नाहीत ते. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये डिमांड सप्लाय काय असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कोणती अशी बँक आहे जे की हेड बँक असणार आहे तुमची जे की मनी सप्लाय कंट्रोल करणार. एवढे जे की तुमचे 9वी-10वीच्या ह्याच्यामधले तुमचे साधे 1 liner क्वेश्चन्स असतील त्या लेवलची ती एक्झाम असणार आहे. ठीक आहे. मॅथ्समध्ये कोणाला डाऊट, कोणाला काय विचारायचं आहे? ओके. इथपर्यंत कळलं. SSC बोर्ड, CBSE बोर्ड आणि ICSE बोर्ड यांचा जो आहे सिलेबस, यांचा जो इक्विव्हॅलंट सिलेबस आहे यांच्याशी रिलेटेड जो सिलेबस आहे तोच तुम्हाला विचारणार. फक्त CBSE वाल्यांना आणि ICSE वाल्यांना एकच फायदा होतो जे मी ऑब्झर्व केलेला आहे तो फक्त इंग्लिशचा. मी स्वतः स्टेट बोर्डचा मराठी मीडियमचा मुलगा असून सुद्धा माझं SPI मध्ये क्लिअर झालेलं, रिटर्न क्लिअर झालेलो मी काय CBSEचा नाही आहे, मी ICSEचा नाही आहे. मी साधं मराठी बॅकग्राऊंड आहे माझं. माझी आई कधी शाळेतच गेलेली नाही आहे, वडील 10वी नापास आहेत. या बेसिसवरती मी SPI रिटर्न क्लिअर झालो, इंटरव्ह्यू पण क्लिअर झालो SPIचा. नंतर मला कलर ब्लाइंडनेस असल्यामुळं मी पुढे जाऊ शकलो नाही NDAमध्ये. नंतर मी स्वतः टीचिंग वगैरे या क्षेत्रात घुसलो. घुसल्यानंतर बऱ्याच जणांना मी गाईड केलं NDAसाठी. नंतर SPIमध्ये ॲज अ टीचर म्हणून मला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटली. म्हणजे जिथे मी शिकलो त्याच ठिकाणी मी आता शिक्षक आहे आणि त्या ठिकाणी मी SSTचा पार्ट शिकवतो. SSTचा पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये जॉग्राफी आलं, हिस्ट्री आलं, पॉलिटी आलं, इकॉनॉमिक्स आलं आणि करंट अफेअर्स. म्हणजे जो 200 मार्काचा जो टॉपिक आहे तुम्हाला NDAला 900 पैकी तो भाग मी शिकवत असतो. ठीक आहे. याच्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही. सेम तुमची जशी भीती आहे सेम माझी पण भीती होती की एक माझ्यासोबत इंटरव्ह्यूला धुळ्याचा एक मुलगा क्लिअर झाला आणि तो त्याच्या वडिलांसोबत इंग्लिशमधनं बोलत होता आणि तो त्याच्या वडिलांसोबत इंग्लिशमध्ये, एक तर तो त्याच्या वडिलांसोबत बोलतो. ही पहिली गोष्टच मला आश्चर्याचा धक्का होता. आपण वडिलांशी कधी बोलत नाही आणि तो इंग्लिशमध्ये बोलत होता. मला वाटलं हे परग्रहावरचेच असतील हे. ठीक आहे. आणि मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो मी स्लीपरवरती गेलो होतो. मला माहीत नव्हतं की स्लीपर घालायचे नसते, शूज घालायचे असतात हे पण माहीत नव्हतं. त्यांनी टाय वगैरे मस्त घातला होता, 6-6.5 फूट उंच एकदम मस्तपैकी. आणि स्टेट वगैरे खेळला क्रिकेटमध्ये. त्याला प्रश्न विचारले की तो 10-15 मिनिटातच बाहेर आला, घामाघूम झालेला. मी म्हटलं यार ह्याची तर कंडिशन अशी आहे तर माझी कशी होणार आहे आता. कारण की मी खाली माझ्याकडे पाहिलं, मी नाईट पॅन्ट घालून आलेलो, स्लीवर घातलेली आणि एक जॅकेट जे की नॅशनल्सला आम्हाला भेटलं होतं ते असं आधारसारखं गेलो होतो मी. म्हटलं असं प्रिपेअर होऊन यावं लागतं हे आपल्याला माहीतच नाही. त्याला एक प्रश्न विचारला होता इंटरव्ह्यूइंग ऑफिसरने की बहुतेक असं थोडंसं जे CBSE वाले किंवा मी त्यांना नाव नाही ठेवत आहे पण जे इंग्लिश वगैरे बोलताना वगैरे त्याचं काहीतरी चुकलं असेल. इंटरव्ह्यूइंग ऑफिसरनं त्यांना त्याला विचारलं त्या मुलाला की जे 3 स्टंप्स असतात ते बॅटिंग करताना बॉलिंग करताना त्याच्यामध्ये त्या 2 स्टंपमध्ये गॅप किती असला पाहिजे, किती गॅप असतो, त्याला ते सांगता नाही आलं. तो थोडासा फ्रस्ट्रेट झाला. माझ्यासोबतचा अजून एक होता, त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं. तो व्हॉलीबॉल प्लेअर होता, काहीतरी स्टेट वगैरे झालेला, अंडर 14 अंडर 16 जे काय असेल
तो खेळला होता. त्याला विचारलं ते व्हॉलीबॉलची जी नेट असते त्याच्यामध्ये किती स्क्वेअर्स असतात, ते फक्त परेशान करण्यासाठी. आता त्यांनाही उत्तर माहीत नसतं, पण दे जस्ट वॉन्ट टू चेक युअर मेंटल ॲबिलिटी, हाऊ यू रिॲक्ट टू एनी सिच्युएशन. ठीक आहे, हाऊ यू रिॲक्ट तर झालं, पण तुम्ही तो जो प्रश्न आहे कसा टॅकल करू शकता. ठीक आहे, इंटरव्ह्यूवाला भाग म्हटलं तर. ठीक आहे, मला एक सेम प्रश्न विचारला होता. ॲज आय एम नॅशनल शूटर. ठीक आहे, 10वीत असताना माझं शूटिंग झालेलं, नॅशनल्स खेळून आलो मी. तर मला माहीत होतं की माझा कम्फर्ट झोन कोणता आहे. तर मला माहीत होतं की माझा कम्फर्ट झोन शूटिंग आहे. तर मी कसं करून इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना ह्याच्यामध्ये ओढलं, मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये ओढलं. की मी ठरवलंच होतं इंटरव्ह्यूच्या अगोदर की ह्यांनी ह्याच्या बाहेरचा प्रश्न विचारलाच नाही पाहिजे मला. मी प्लॅन केला होता तसा, आणि तो प्लॅन सक्सेसफुल झाला. कारण की त्यांनी जे मला जेवढे प्रश्न विचारले, माझा जो इंटरव्ह्यू चालला 35 ते 40 मिनिटात चालला. त्यांनी एवढं बारीक विचारलं, तू पिस्तूल वगैरे खेळतो? म्हटलं येस सर, आय प्ले पिस्तूल शूटिंग. ओके, किती मीटर? म्हटलं 10 मीटर. म्हणे कोणती तू जे वापरतो पिस्तूल ती कोणत्या देशाची? म्हटलं सर जर्मनीची. आता मी सगळं पाठवून घेतो, वॉल्थर आहे, जर्मनी आहे, ते परत झिंक पासून बनलेली असते, त्याच्यामध्ये 10 मीटर एअर पिस्तूल असते ती, त्याच्यामध्ये कोणता गॅस होतो? कंप्रेशन गॅस असतो, त्याच्यामध्ये तो CO2 गॅस असतो. सगळं पाठ करून गेलो मी. पण मला वेळेवरती आठवलं नाही, वॉल्थर नावाची ती कंपनी होती. नाही, कोणत्या कंपनीची? म्हटलं सर मला नाही माहीत, मग आठवत नाही, सॉरी म्हटलं. म्हणजे आहे डोक्यात पण तोंडावरती येत नाही म्हटलं सर. असंच तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये बोललो. ठीक आहे, मग ते म्हणे तुमचा जो गॅस बोलला कंप्रेसर गॅस तो कोणता असतो? म्हटलं CO2 असतो. त्याचं प्रेशर किती असतं? आणि 360 असतं. बरं ठीक आहे म्हणे. मग ती जी तू शूटिंग वगैरे करतो, अजून कोणत्या प्रकारची शूटिंग असते? रायफल शूटिंग असते. म्हणजे रायफल शूटिंगमध्ये किती प्रकार असतात? म्हटलं सर नीलिंग असते, लाईंग असते, आणि तुमची कोणती असते? स्टँडिंग असते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग अजून कोणते प्रकार असतात? म्हणून सर त्याच्यामध्ये ट्रॅप शूटिंग असते. मग तुम्हाला डबल ट्रॅप शूटिंगच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती का राजवर्धन सिंग राठोड? म्हटलं येस सर. तर ते म्हणे प्लीज टेल मी प्रोसिजर अबाउट दॅट. म्हटलं हा सर, इथून एक डिस्क येते, हवेत उडते, त्याला तो पण शूट करायचा, तो पण इकडून पण येते, त्याला शूट करायचं असतं. इफ यू मिस यू कॅनॉट गेट पॉईंट्स, असं तसं सांगितलं. मग कोणतं त्यांना मेडल भेटलं काय नाही वगैरे. मग ते म्हणे तू एखादा शूटिंग प्लेअरला भेटलो का? आता मग मी म्हटलं ठीक आहे, आता थोडंसं धतिंग मारायची वेळ आली, आपण बोलूया. म्हटलं तेजस्विनी सावंत. मग त्याने पुढचा प्रश्न केला, तेजस्विनी सावंतकडनं तू काय शिकला? म्हटलं आयडिया केली आणि खड्ड्यात गेली. की झालं असं की मला तर सांगायला नको पाहिजे होतं, पण भावनेच्या भरात वाहून गेलो. पण मी ऑब्झर्व केलं होतं ड्युरिंग आर स्टेट्स. ठीक आहे, स्टेट्स जेव्हा मॅचेस चालू होत्या, त्या मॅचेसच्या वेळेस झालं असं की त्यांचं पण नॅशनल्सच्या मॅचेस चालू होत्या, सिलेक्शनच्या, अडल्टच्या, ओपनच्या. तर त्यांनी 400 पैकी त्यांचा स्कोअर झाला होता 396. देन ऑल्सो शी वॉज क्राईंग. मग मी तो इन्सिडेंट मला आठवला. मी म्हटलं सर नेवर टू सॅटिस्फाईड विथ युअर परफॉर्मन्स, हाऊ कम? म्हटलं सर शी स्कोअर 396 points out of 400. Then also she was crying. That's why not to satisfy with your performance always. You are a very good gentleman. असं झालं माझा इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर मग झालं असं की नॅशनल्सला कुठे गेला? म्हटलं सर देहरादून. वाय इट इज कॉल्ड एज देहरादून? म्हटलं सर आय डोंट नो. सॉरी सर आय डोंट नो. कोणती नदी? म्हटलं सर सॉरी सर आय डोंट नो. कुठे खेळला तो? म्हटलं सर जसपाल राणाच्या रेंज. आता जसपाल राणा हे एशियन गेम्स वगैरे किंवा इंटरनॅशनल लेवलला त्यांनी हे केलं होतं, रिप्रेझेंट केलं होतं इंडियाला. तर मी म्हटलं जसपाल राणाची रेंज. म्हटलं व्हॉट डूड यू लर्न फ्रॉम जसपाल राणा? म्हटलं परत इथं चुकलं आपलं. पण मला त्यांची स्टोरी माहिती होती. म्हटलं आता हे तर सांगू शकत नाही उत्तर, आता आपण दुसरं सांगूया की नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड सर. आणि हाऊ कम? सर सिन्स 1996 he is trying to represent India at international level, though he failed, but he never give up. Till 2008 his struggle is going on. असं तसं 2006 तेव्हाचा टाइम होता. 2006 पर्यंत त्यांनी भरपूर प्रयत्न केले, तरी पण अजून त्यांचा जोर लागा की आयुष्य चालूच आहे त्यांचं अजून पण. म्हटलं दॅट्स वाय नेवर गिव्ह अप. त्या आन्सरवर ना, म्हणजे कसं तुम्हाला जी सिच्युएशन आहे, क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्हाला अवेअरनेस असला पाहिजे, आणि त्या बेसिसवर तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर होऊ शकता. ठीक आहे, हा झाला इंटरव्ह्यूवाला पार्ट. गॅटचं सांगू तुम्हाला. आता 75 प्रश्न जे असतात, 75 प्रश्न जे असतात ते तुमचे गॅटमध्ये
गॅटमध्ये असतात. ठीक आहे. नियर अबाउट इंग्लिशमधनं 25 प्रश्न पडतात. नियर अबाउट हा कमी जास्त 19-20 असू शकतो. पण याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस हे तुम्हाला करावे लागतात. यू हॅव टू कम्प्लीट युअर टेन्सेस, आर्टिकल, ठीक आहे, देन पार्ट्स ऑफ स्पीच. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय कॉम्प्रिहेन्शन विचारणार, पॅसेज, सीन, अनसीन टाईपच. ठीक आहे. ते पॅसेज तुम्हाला सॉल्व्ह करायचे. फिल इन द ब्लँक्स जे काय असणार तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिपोजिशन वगैरे टाकून वगैरे तुम्हाला सगळं बघावं लागतं. याच्यानंतर सायन्स मोस्ट प्रॉब्ली ते 25 ते 30च्या आसपास विचारतात. सायन्स. आता हे सायन्स कोणतं असतं? 8th, 9th, 10th. मोस्ट प्रॉब्ली 9th, 10thच असतं. 9th, 10thचं म्हणजे कोणतं असणार तुमचं? फॉर एक्झाम्पल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल असणार, ग्रॅव्हिटेशन असणार, तुमचं मोशन असणार आहे, मग तुमचं काय इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असणार आहे. ठीक आहे. फिजिक्सशी रिलेटेड बाकीच्या सगळ्या तुमच्या काय गोष्टी ते सगळं विचारणार. केमिस्ट्रीचं म्हणजे ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट चॅप्टर्स आहेत ना, मॅटर्स म्हणजे कार्बन अँड इट्स कंपाऊंड एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळे तुम्हाला 9वी-10वीचे जे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला करणं आहेत. तुम्ही ते वाचायचे आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजे तुमचा जो 10वीच्या किंवा 9वीच्या पुस्तकाच्या मागे किंवा धड्याच्या मागे जो काही एक्झरसाईज असेल ती जर तुम्ही वाचली, ती जरी तुम्ही सॉल्व्ह केली तरीही तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता. जर ज्यांनी कोणी स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल, NTCची Tier 1ची एक्झाम दिली असेल, त्याच लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारणार. राहिला SSTचा पार्ट. SST म्हणजे जॉग्राफी. जॉग्राफी हे इंडियन जॉग्राफीच्या बाहेर काय विचारणार नाहीत. इंडियन जॉग्राफीचे प्रश्न म्हणजे कसे की भारतामध्ये सर्वात मोठा एरिया असलेला राज्य कोणतं, किंवा सर्वात जास्त तुम्हाला कोस्टलाईन असणारं राज्य कोणतं, किंवा सर्वात मोठं देश कोणता जे की सर्वात जास्त भारताची बाउंड्री आहे त्याला, असे प्रश्न विचारणार. किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ठीक आहे, भारतामधले कोणत्या कोणत्या राज्यातून जातं. त्याच्यासाठी मी एक ट्रिक बनवली. मला पण कसं अभ्यासाला बोर व्हायचं जरा पहिले, तर मग मी एक ट्रिक बनवलेली आहे. दिसतंय सर्वांना आहे? पंडित झागुराम के 36 मित्र. पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, त्रिपुरा. ठीक आहे. अशा काही ट्रिक्स वगैरे बनवल्या होत्या, लिहून घेऊ शकता तुम्हाला लिहायचं असेल तर. त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला 1857 पासून तर 1947चा पॉलिटी काय असंच काय विचारणार नाही तुम्हाला. राज्यव्यवस्था एक थोडंसं की प्रधानमंत्री यांच्या बाबतीत किंवा तुमचे प्रेसिडेंट जे असतील, राष्ट्रपती, ठीक आहे, किंवा समजा लोकसभा इलेक्शन आहे यावेळेस आलेलं आहे, तर लोकसभा इलेक्शन हे कितवं एडिशन आहे यावेळेसचं, एक तुमचं जनरल अवेअरनेस विचारण्यासाठी विचारतील. आणि चालू घडामोडी जे आपण त्याला करंट अफेअर्स म्हणतो, ठीक आहे, व्हॉट वी कॉल इट ॲज, ठीक आहे, दॅट विल बी आस्क्ड फ्रॉम नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, ठीक आहे, स्पोर्ट्स न्यूज, ठीक आहे. त्याला डेथ, त्याला एक चांगला शब्द आहे, आपण मराठीमध्ये खपणं म्हणतात त्याला ऑबिट्युरी, ठीक आहे. अपॉइंटमेंट्स, जर आपलं कोणी भारतीय वगैरे किंवा इंटरनॅशनल कोणती संस्था आहे त्याच्यामध्ये कोणी भारतीय झाला असेल, ठीक आहे, त्यांचा अपॉइंटमेंट झाला असेल, कोणती कमिटी असेल ते आपल्याला विचारतात, ठीक आहे. स्पेशली तुम्हाला याच्यानंतर अपॉइंटमेंट्स, याच्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स वगैरे, शक्यतो त्यांचा भर असतो स्पोर्ट्सवरती. IPLच्या मॅचेस, कबड्डी, ऑलिम्पिक गेम्स, नॅशनल गेम्स,
ठीक आहे, नॅशनल गेम्स कुठे झाले यंदाचे, ठीक आहे, या बाबतीत थोडेफार तुम्हाला प्रश्न विचारतात. असं कोणी आहे का तुमच्यापैकी त्याला मराठी समजत नाहीये? ऑल ऑफ यू कॅन अंडरस्टँड मराठी? ओके. नॅशनल्स, इंटरनॅशनल, स्पोर्ट्स, ऑबिटरी, अपॉइंटमेंट स्कीम्स आणि खास करून तुम्हाला डिफेन्सचं तुम्हाला डिफेन्सच्या बाबतीत आर्मीचे हेड, नेव्हीचे हेड, एअरफोर्सचे चीफ, ठीक आहे. तुम्हाला अजून पण काही प्रश्न पडतात त्याच्यामध्ये की जर XYZ पोस्ट आहे, सपोज कॅप्टन पोस्ट आहे इंडियन आर्मीमध्ये, तर त्याची इक्विव्हॅलंट नेव्हीमधली पोस्ट कोणती, त्याच्या इक्विव्हॅलंट एअरफोर्समधली पोस्ट कोणती, हे कंपल्सरी 1 किंवा 2 प्रश्न पडतात तुम्हाला, कंपल्सरी. ठीक आहे, चालेल. याच्यामध्ये कोणाला डाऊट? एनी क्वेरीज गाईज? yes please. या Like, I don't understand that point. ऑबिटरी कोणाची डेथ जर झाली, इम्पॉर्टंट व्यक्ती, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला सांगायचं राहिलं, त्याच्यामध्ये अवॉर्ड्स. जसं रिसेंटली भारतरत्न अवॉर्ड डिक्लेअर झाले. भारतरत्न अवॉर्ड किती जणांना देण्यात आला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, आता भारतरत्न हा अवॉर्ड आहे हे माहीत असणंच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तर भारतरत्न कधी सुरुवात झाली ते तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये थोडंसं पाहावं लागेल. ठीक आहे, आता रिसेंटली कोणाला भेटलं, त्याच्या पहिले कोणाला भेटलं. ठीक आहे, आता नरेंद्र मोदी याला गेले होते, भूतानला गेले होते. आता भूतानची कॅपिटल तुम्हाला नक्की विचारणार का, कारण की भूतानने त्यांचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिला आणि असा तो 13वा देश राहिला जे की नरेंद्र मोदी यांना, आपल्या पंतप्रधान यांना तो Award. हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिला. आतापर्यंत 13 देशांनी, त्याच्यामध्ये सौदी अरेबिया पण मागं नाही आहे, 13 देशांनी आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना काय केलेत, हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिलेत. मग ते कोणते कोणते देश असतील हे तुम्ही तुमच्या माहितीसाठी करा, क्युरिओसिटी ठेवा. आणि जर तुम्हाला SPI मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल त्याला एकच पर्याय आहे, क्युरिओसिटी. ठीक आहे, आणि एक नेहमी लक्षात ठेवा तुमचं प्रिपरेशन करताना तुम्हाला हे का करायचं आहे. ठीक आहे, वाय डू यू वॉन्ट टू जॉइन SPI, वाय डू यू वॉन्ट टू जॉइन आर्म फोर्सेस, वाय डू यू वॉन्ट टू जॉइन NDA. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. एनी क्वेश्चन्स बॉईज? येस. रशियामध्ये फक्त इंडियाचं विचारलं का? इंडियन हिस्ट्री 1857 हे फक्त आपल्याला होतं, दुसऱ्यांना नव्हतं. ठीक आहे, रिव्हॉल्ट ऑफ 1857. ठीक आहे, त्याच्या पहिले पण तुमचं काय सोशो कल्चरल रिफॉर्म जे होते, ठीक आहे, जसं ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन रॉय, नंतर महात्मा फुले एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांनी जे काही कामं केले सामाजिक, त्यांच्याशी रिलेटेड थोडेफार प्रश्न विचारले तर विचारतात. ठीक आहे, आणि ब्रिटिश पॉलिसी. येस सर, आता गॅटचा जो पेपर आहे, Yes, sir. गॅटच्या पेपरमध्ये आपण पहिला पार्ट सांगितला इंग्लिश सगळ्यात महत्वाचा, yes, yes. त्यामध्ये ग्रामरची प्रिपरेशन करायची, त्यानंतर सायन्स, येस आणि उरलेला जो पार्ट आहे हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर्स, बरोबर आहे, हे Yes, सगळं मिळून मग आता उरतो आपला 25 मार्क. येस सर. बरोबर. त्याच्या- आता ह्या 25 मार्काच्या प्रिपरेशन करता असं काही आहे का अवेलेबल मटेरियल? कारण आता मुलांना आता हे जे करंट अफेअर्स मध्ये न्यूज वगैरे हे याच्याकरता काही आहे का स्टडी एक बुक मटेरियल? आहे सर GK GK 2025 म्हणून येते आता सध्या मार्केटमध्ये, जे की SPI मध्ये पण यूज करतात. मी त्यांना तेच रेकमेंड करतो. ते आर्यन पब्लिकेशनची मनोहर पांडे म्हणून. या बुक मधूनच तुम्हाला NDAचे सर्व जवळपास GKचे प्रश्न पडतात सर. हे तुमचे NCERTचे क्रक्स असल्यासारखं आहे. येस येस येस. Okay, that's good question. ठीक है, suppose there are 150 questions, ठीक है, and there are 75 marks questions are from maths and 75 questions are from GAT side. I will suggest that
a person, a student, girl or boy, who is scoring 80 plus or 110 plus questions, मतलब 320 marks to 440 marks out of 600, hey, then he will be eligible or she will be eligible to appear for SPI exam. Yes. So, if there are 75 questions, as you told in Yes, yes, maths, yes. If suppose I have solved all the maximum all the questions of GAT. Okay, and 75 question you have solved. Then no, of GAT. Of GAT, okay. And I have solved minimum questions of maths. Maths. So, is there any chance to get the admission in it? प्रोबेबिलिटी हो चुका है आपका, हाँ? प्रोबेबिलिटी हो चुका है, हाँ? ठीक है. इफ what is your expected score attempt, what is expected attempt of yours? Sir, actually 150 में से कितना आप अटेम्प्ट करना चाहते हो मैथ्स में मैथ्स में और गैट में मिला के? सर गैट मेरा बहुत अच्छा है मीन्स गैट में मीन्स अब 70 क्वेश्चंस इजीली सॉल्व कर सकते 70 और आपका बोलना है कि मैथ्स में मैथ्स से में आप अगर कम स्कोर हुआ तो मीन्स कम कितना 30 40 50 मैक्सिमम 40 मार्क 40 क्वेश्चंस, ठीक है. 40 क्वेश्चंस आपकी गारंटी है 110 जो क्वेश्चंस है वो बराबर है? सर इट माइट बी 10 मस्ट बी इनकरेक्ट माइट बी इट्स अप टू यू, ठीक है. वहाँ पे आपको स्ट्रैटेजी चेंज करनी पड़ेगी, ठीक है. अगर आपका यहाँ का गैट का जो सब्जेक्ट है, ठीक है, वो आप बोलते हो कि इट इज़ योर स्ट्रॉन्गेस्ट पॉइंट, लेकिन यहाँ पे आपने इतना अटेम्प्ट कर दिया, then what will be the probability of clearing that exam? मिनिमम दोनों ही सेक्शंस मिला के आपको यहाँ पे 50 प्लस अटेम्प्ट करने, यहाँ पे भी 50 प्लस अटेम्प्ट करने हैं. देन यू विल बी इन दैट रेस, अदरवाइज यू विल आउट ऑफ दैट रेस. 100 से नीचे वाले जो मार्क्स या अटेम्प्ट रहेंगे पाप हो गए आपके लिए, बिकॉज ओनली 2/3 ऑफ क्वेश्चंस यू आर अटेम्प्टिंग, उसमें से अगर 2/3 गलत हो गए देन हाँ फिर भी यहाँ पे 1/3 नेगेटिव मार्किंग है. अगर आपको आ रहा भी नहीं है, ठीक है, इफ यू आर नॉट एबल टू अटेम्प्ट, लेकिन ऐसा होता है जो कॉम्पिटिटिव एग्जाम होती है उसमें कुछ क्वेश्चंस ऐसे होते हैं कि 2 ऑप्शन ऐसे रहेंगे जिसका कुछ भी मायना नहीं है उस क्वेश्चन से, तो इजीली यू कैन डू 50-50%. ऐसे आपने 10-20 क्वेश्चन भी सॉल्व कर लिए, इसमें से आपने 8 बराबर है, 12 गलत है, 12 में से 4 के तो मार्क्स चले जाएंगे. 4 3 जा 12, 4 into 4 16 मार्क्स हाथ के आ गए आपके. And if you are scoring 1 mark, then you will be surpassing not less than 250 students at a time. तो 16 मार्क तुला जर पडले तर 16 गुणिले 250 कर किंवा 50, ठीक आहे, जास्तच बोललो असेल मी, 50 किंवा 15 पकडतो, 15 मुलांना किंवा मुलींना तू क्रॉस केलं, यू आर अहेड ऑफ दॅट 15 स्टुडंट्स. तर 16 मार्क्स आल्यावरती किती होणार तुझे? हा सगळा कॅल्क्युलेशनचा खेळ आहे, तो तुमच्या डोक्यात चालला पाहिजे, ठीक है. टेक कैलकुलेटिव रिस्क. आपको लगता है कि हाँ 150 क्वेश्चन से 75 क्वेश्चन है, सबसे अच्छा पैतरा क्या है, आपको पहले निकालना पड़ेगा मैथ्स में मेरा स्ट्रॉन्ग पॉइंट कौन सा है. आप बोल रहे सर मैथ्स मेरा वीक पॉइंट है, तो ये तो बहुत गड़बड़ हो गया सर, ठीक है. मैथ्स में अरिथमेटिक कैलकुलेशन तो सीधा तो आता होगा आपको, एडिशन, मल्टीप्लिकेशन, बॉड मास एक्सेट्रा, उसी के बेसिस पे आप 20-25 तो वैसे ही सॉल्व कर सकते हैं. आप इतने तो गधे नहीं है कि मेंसुरेशन नहीं आता है, ट्रिग्नोमेट्री नहीं आता है, ये भी नहीं आता है, वो भी नहीं आता है, करते क्या फिर, ठीक है. वैसे बोल रहा हूँ, आई एम नॉट ब्लेमिंग यू, आई एम जस्ट टेलिंग यू. अगर 45 प्लस भी आपके अटेम्प्ट होके इसमें से गलत 5-6 भी हो गए, या 55 आपने कर लिया, 75 में से 20 छूट गए, उसमें से 10 भी गलत आ गए, फिर भी आपका पॉजिटिव हो सकता है, बिकॉज देर आर ओनली 30 सीट्स.
फॉर गर्ल्स, और इस बार का रेशो ऐसा है बॉयज से भी ज़्यादा गर्ल्स के फॉर्म है। शेम ऑन यू गाइज। ठीक है, मतलब लगभग 4500 अप्रोक्सीमेटली ये बॉयज़ के फॉर्म्स है जहाँ पे 60 जगह है, और उतने ही 4400 समथिंग अप्रोक्सीमेटली गर्ल्स के फॉर्म है जितने जहाँ पे 30 जगह है। तो कंपटीशन आपको है, इनको भी है। तो आप आपके हिसाब से देखो, अभी 20-25 दिन बाकी है, तो क्या करो आप उसके हिसाब से आप स्ट्रेंथ, आपका वीक पॉइंट स्ट्रेंथ पॉइंट देखो आप। ठीक है, स्ट्रेंथ कौन सा है, वीकनेस कौन सा है। अगर वीकनेस आपका मैथ्स है, मैथ्स में भी अलजेब्रा है, अलजेब्रा में और क्या क्या अलग कर सकते हो, ठीक है, उस हिसाब से देखो। ठीक है, आ रहा है समझ में? यस, एनी क्वेश्चंस? सर वैसे हिंदी में होता है मैथ का पेपर कंपलसरी क्लियर करने का ऐसा नहीं है सर, यार ऐसा कुछ भी नहीं है सर, ऐसा कुछ भी नहीं है। और एनडीए में भी वैसा नहीं है सर, वैसा भी नहीं है, नहीं ऐसा कुछ नहीं सर। ये कट ऑफ वाला जो परसेंटेज है, मतलब 2019 आई वाज वर्किंग विद एसपीआई, एट दैट टाइम 10,329 फॉर्म्स केम एट दैट टाइम। जो लास्ट का बंदा था, दोज हु अपीयर्ड फॉर इंटरव्यू, उसके 79 करेक्ट थे, और जो पहला बंदा आया था जो 360 स्टूडेंट निकले थे, उसमें उसके जो करेक्ट थे 129 थे। इतना बड़ा गैप था, और ये नियर अबाउट वही चल रहा है। तो फॉर सेफ स्कोर हम पकड़ लेते 80 एंड 110, इसके बीच में ही सब खेल होगा। सर अभी एक क्वेश्चन ऐसा है कि Yes, अभी sir. बच्चों के पास जितना समय है, तो आपको क्या लगता है इनकी प्लानिंग अब क्या होनी चाहिए? सर प्लानिंग ऐसा है कि स्टडी ग्रुप बनाओ, स्टडी बड़ी बनाओ, जैसे इंडिया में होता है। ठीक है, रूम अगर आपकी एक होगी, 3-3, 2-2 जनों के एक ग्रुप बनाओ। आपने जो पढ़ा है 9th और 10th का, एक दूसरे को सिखाओ। और सीबीएसई के बंदे स्टेट वाले के, जो स्टेट बोर्ड वाले जो बंदे होंगे उनको सिखाएंगे सीबीएसई का वाला पार्ट। ठीक है, और जो स्टेट वाले बंदे कुछ चैप्टर, अभी सपोज मैंने मैथ्स में बताया था एक कंपाउंड इंटरेस्ट और सिंपल इंटरेस्ट वाला एक पार्ट है। ठीक है, तो वो सीबीएसई को भी नहीं है और आईसीएसई वालों को भी नहीं है, वो सिर्फ स्टेट बोर्ड वाले को है। ठीक है, ऐसे टॉपिक्स है, तो आपको एक दूसरे को पढ़ाना पड़ेगा, लेकिन ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस अगर करोगे, मैथ्स इज टोटली डिपेंड अपॉन योर प्रैक्टिस। ठीक है, हाँ, सिर्फ कंसेप्ट पढ़ के कुछ फायदा नहीं, ज़्यादा से ज़्यादा आप मैथ्स प्रैक्टिस करो, उसके बेसिस पे हो जाता है। और सबसे पहले इम्पोर्टेंट अपना माइंडसेट ठीक रखो। गुड इवनिंग सर। ठीक है, आपका माइंडसेट क्लियर रखो कि मुझे करना ही है। ठीक है, व्हाट वी यूज्ड टू डू ड्यूरिंग आवर टाइम, वी यूज्ड टू राइट दिस वन, ये बड़े अक्षरों में हम लिखते थे। इट वाज आवर कोर्स। ठीक है, एनडीए कोर्स, एनडीए 120 कोर्स। अगर आप जा रहे हो इसमें एसपीआई में, ये आपके इसमें होना चाहिए। बॉयज़ के लिए 48 कोर्स, गर्ल्स के लिए 2nd कोर्स। ये बड़े अक्षरों में लिखो। ये हमेशा आपको ये देता रहेगा, चेतावनी देता रहेगा कि हाँ मुझे यहाँ पे जाना है। ठीक है, तो दैट विल ऑलवेज पुश यू टू गिव मोर। ठीक है, बाकी का तो मैंने बता दिया। जो 17 टॉपिक्स है 3 साल के, ठीक है, 8th, 9th, 10th, दैट इज द क्रक्स ऑफ मैथ्स। ठीक है, वो बेसिक है, उसी बेसिस पे आपको क्वेश्चन पूछे जाएंगे। जैसे बोट एंड स्ट्रीम्स है, पाइप एंड सीजन्स है, ठीक है, वो पूछे जाएंगे। सर मैथ्स के लिए कौन सी बुक यूज़ करते हैं सर आप? यस सर, उसमें और थोड़ा सा कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए, मतलब एक दो किताबें मैं आपको बताऊंगा सर, वो अगर यूज, दैट इज RS अग्रवाल, क्वांटिटेटिव एप्टीट्यूड, ये बुक है एक, और दूसरी एक बुक है राजेश वर्मा,
वो सिर्फ और सिर्फ अरिथमेटिक के लिए। आप इसमें से कोई भी बुक चुन सकते हो, लेकिन आई विल प्रेफर आर एस अग्रवाल। मेरे पास दोनों भी है, लेकिन आर एस अग्रवाल बड़ी बुक है सर। इससे आपको क्वेश्चंस बहुत सारे मिल जाएंगे, प्रैक्टिस भी होगी आपकी। क्या करो आप, जब भी आपको कुछ सिखाया जाएगा, यू विल हैव टू सॉल्व क्वेश्चंस फ्रॉम दिस, ठीक है? यस यस, नहीं मतलब अगर आप भी अगर दे सके, हाँ ग्रुप में भी दिया तो आपके उसकी प्रिंट भी निकल के आपने दे दिए। हाँ, ये करंट अफेयर की बुक और ये आर एस अग्रवाल की बुक, क्वांटिटेटिव एप्टीट्यूड, इतना बड़ा बुक आता है वो। तो नंबर सिस्टम पे कम से कम 350-400 प्लस ऐसे क्वेश्चन है उस पर। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी नहीं, फॉर्मेट, हाँ हाँ, 3 to 4 क्वेश्चन विल बी आस्क्ड सर, 3 to 4 क्वेश्चन विल बी आस्क्ड, जिसमें एनालॉजी आता है, क्लासिफिकेशन आता है। यस 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 यस, नंबर से वर्बल नॉन वर्बल मैं जो बोल रहा हूँ, ठीक है? अभी वो सिर्फ सीमित हो गया 4 से 5 क्वेश्चन तक, 4 to 5, ठीक है? आपको लास्ट में अगर वो भी आपने 20-25 क्वेश्चन कर लिया, एनालॉजी कर लिया, 20-25 क्वेश्चन करो, आप खत्म हो जाता है। ज़्यादा वक्त आप मैथ्स पे दे सकते हो, ठीक है? कम से कम वो जो आप पढ़ते हो, यू विल हैव टू चू इट, ठीक है? चबाना पड़ेगा आपको, जितना भी आपको सर ने कंसेप्ट पढ़ाया है वो चबाना पड़ेगा। मतलब चबाना पड़ेगा मतलब क्या, नॉट लिटरली इन दैट सेंस, वो आपको उस पर मेहनत करनी पड़ेगी। अलग अलग टाइप्स के क्वेश्चंस आपको छोड़ाने पड़ेंगे। मैथ्स में मोर देन 7 to 8 टाइप्स के ऊपर आपको क्वेश्चंस नहीं मिलेंगे। एक बार आपने एक टाइप के 4-4, 5-5 भी क्वेश्चंस कर लिए, और आपका जो फाइट है इज नॉट अगेंस्ट नॉलेज, इट इज अगेंस्ट टाइम। 10th की एग्जाम दे के आया आप, 3 घंटे में सिर्फ 10 क्वेश्चन है, वहां पे 1 घंटे में 75 क्वेश्चन है। तो ये जो है आपका जो फाइट है, इट इज अगेंस्ट टाइम। तो टाइम मैनेजमेंट, टाइम प्लानिंग आपको करना पड़ेगा, ठीक है? तो उसके लिए आपको घड़ी रख के आपको कितने क्वेश्चंस, आप 5 मिनट में कितने क्वेश्चंस कर सकते हो, या 30 क्वेश्चन या 20 क्वेश्चंस का सेट निकालो। उसके बाद वो 20 क्वेश्चन सॉल्व करने के लिए आपको कितना टाइम लगता है, हाउ मच टाइम यू टेक, ठीक है? उसके बेसिस पे आप हिसाब लगाओ कि 75 क्वेश्चन सॉल्व करने के लिए मुझे टाइम कितना लगेगा, ठीक है? यस, एनी क्वेश्चंस? यस, Sir, which to start for get or max? इट्स अप टू यू, व्हाट इज योर स्ट्रॉन्ग पॉइंट? Get. गेट, ठीक है? एंड व्हाट इज योर व्हाट इज टाइम ऑफ यूएस दैट यू हैव कंसंट्रेशन टाइम, मतलब उस टाइम पे आपका कंसंट्रेशन बहुत ज़्यादा होता है, सुबह या कभी नहीं होता है, मॉर्निंग, उस टाइम पे मैथ्स करो आप। जिस टाइम पे नींद आ रही है, ठीक है, इस टाइम पे आपका फेवरेट सब्जेक्ट करो, और जहाँ पे नींद नहीं आती है, आपका जो फेवरेट नहीं है वो करो कंपल्सरी, ठीक है? क्योंकि इसी हिसाब से आप जा सकते हो। नहीं तो क्या होगा, मैथ्स अगर आप नहीं कर रहे हो, क्योंकि आप 75 गैट के आपके, ठीक है मैं मानता हूँ गैट के आपके 75 के 75 बराबर आ गए, लेकिन यू विल नॉट बी स्टैंडिंग इन दैट कॉम्पिटिशन until and unless you don't clear or you don't attempt in maths। कम से कम 50 प्लस 55 प्लस आपको अटेम्प्ट करने ही करने, ठीक है? मैथ्स में ऐसे क्वेश्चंस होते हैं 1.5 घंटे में, हाँ हर बार। और एक बता दो आपको, एक इम्पोर्टेंट फैक्टर, एसबीआई कई कबार गुगली डालती है, ठीक है? कई कबार क्या करेंगे, 1 hour 15 मिनट्स देंगे, उसमें मैथ्स का पेपर अलग देंगे, बाद में 15 मिनट का गैप 1 hour देंगे, उसमें गैट का देंगे, ठीक है? पिछली बार किया था 2 years बिफोर, पिछली बार क्या किया था, एक ही पेपर दिया था 3 घंटे में। अगर वैसा आ गया तो इट इज यूअर्स। सबसे पहले जो इजी वाला पार्ट है वो कर लो, गैट आधा घंटा। गैट में समझ में आता है ये अपने औकात के बाहर है, अटेम्प्ट नहीं करना है, ठीक है? ये आता है कि हाँ इट इज इन आर कोर्ट, ठीक है, करो अटेम्प्ट। वहां पे कैलकुलेट करके रखो कि हाँ गैट के मेरे 45 क्वेश्चंस मेरे राइट है, ठीक है? मैथ्स के लिए टाइम है, मैथ्स के लिए अगर 45 क्वेश्चंस आप कर रहे हो 30 मिनट्स में, आपको बचता है 2.5 घंटा। फिर देखो
क्या होता है, 2.5 घंटे में से ही 2 घंटे में या 1 घंटा 55 मिनट्स में आपको क्या करना है, वो सॉल्व करना है। ठीक है, पहले आप 5 मिनट तक 4-5 मिनट तक देखो कौन से क्वेश्चंस कौन से हैं, जो पहले आते हैं वो टिक करते जाओ। ठीक है, थोड़ा सा ऑब्जर्वेशन करने के बाद पता चलता है कि हाँ 75 में से मुझे आते हैं लगभग 25, इतना भी हो गया इजी अपने लिए, क्योंकि ये सॉल्व करते करते आपको क्या होगा, ठीक है, आपका दिमाग चलने लगेगा। तब तक और 20 क्वेश्चंस और 15 क्वेश्चंस कैन बी ऐड इनटू योर दैट, ठीक है, टैली। यहाँ तक आते आते फिर भी आप थोड़ा सा आधा घंटा 15 मिनट आप गैट के लिए फिर डाल के थोड़ा सा 50-50 वाले जो चांसेस है, यहाँ पे भी 50-50 वाले होंगे। ऐसे कुछ क्वेश्चंस होंगे, इट विल एक्ट एज अ लैंड माइंस। वहाँ पे देख के 1 मिनट के ऊपर या 1.5 मिनट के ऊपर वहाँ पे टाइम देना नहीं। ठीक है, कितना भी होशियार बंदा हो जा, चाहे कोई भी, ठीक है, तो रमकान हो जाए, ये IQ से ज़्यादा वो चेक करते हैं आपका EQ, इमोशनल क्वेश्चन। वहाँ पे सेंटी नहीं होना, इमोशनल नहीं होना, यार मैंने तो ये किया था लेकिन ये नहीं हो पा रहा है, वहाँ पे नहीं जाना। ठीक है, नहीं आ रहा है, यू डन। आप जैसे रास्ते पे गड्ढे वगैरह देख के आप बाजू से जाते हैं, वैसे होता है लैंड में। 75 क्वेश्चन में से ऐसे 15 क्वेश्चंस रहेंगे जो कि आपको डेफिनेटली नहीं आएंगे। अगर किसी बंदे ने वो 5 क्वेश्चन उसमें से या 10 क्वेश्चन पहले ही घंटे में देख लिए तो कितना सॉल्व करेगा वो? 10। एक क्वेश्चन, 1 क्वेश्चन विल बी टेकिंग 5 मिनट्स, ऐसे 10 भी सॉल्व कर लिए तो 50 मिनट वहीं पे हो गए। मैं क्या बोल रहा हूँ, जितना भी आपको आसान लगता है वो पहले सॉल्व करो, बाद में जो डिफिकल्ट है उस पे जाओ। ठीक है, ओके, एनी क्वेश्चंस? यस, इट इज नॉट डिक्लेयर्ड। ठीक है, यस, कई कबार बोला जाता है, कई कबार ऐसा करते हैं बच्चे की ट्रिग्नोमेट्री करके जाते हैं, तो ट्रिग्नोमेट्री से जो 15-20 क्वेश्चन पूछने वो कभी कभार 2 भी पूछ लेते हैं। आपको मैंने जितना भी बोला, ये 17 क्वेश्चन 18 टॉपिक्स, वो सब करके जाओ। ठीक है, ऐसा हार्ड एंड फास्ट रूल नहीं है, इसमें से 9-10 के चैप्टर्स में से या 8 के चैप्टर्स में से आपको पूछा जाएगा। ऐसा हार्ड एंड फास्ट रूल नहीं है, कभी मेंसुरेशन पूछ लेंगे, कभी ट्रिग्नोमेट्री पूछ लेंगे, ऐसा हार्ड एंड फास्ट रूल नहीं है। तो आपको सब में अच्छा होना है। ठीक है, ट्रिग्नोमेट्री के आप रेशियोज लगा सकते हो, जहाँ पे रह रहे हो आप, आपका पैड होगा, कुछ भी होगा वहाँ पे लगा लो। आपको पता होना चाहिए साइन थीटा 30 कितना होता है, 45 कितना होता है, साइन 60, जो कुछ भी होगा वो आपको पता होना चाहिए। ठीक है, और जो आपको टेबल्स है, टेबल्स आने चाहिए, टेबल्स याद होने चाहिए। बाद में स्क्वायर्स एंड क्यूब्स ये भी पता होने चाहिए। ठीक है, कंपल्सरी। ये आपका कैलकुलेशन का टाइम कम करेगा। नहीं तो आपके ऐसे क्वेश्चन 10-20 क्वेश्चन भी आ गए और आपको कैलकुलेशन जहाँ पे 10 सेकंड में होना चाहिए, यहाँ पे 30-30 सेकंड या 40-40 सेकंड लग गए, तो 10-10 30-30 सेकंड का बढ़ाव हो जाएगा और आपके बाकी के क्वेश्चंस अटेम्प्ट करने का जो टाइम है, वो समय वो चला जाएगा। ठीक है, ओके सर। रेफरेंस बुक, क्वेश्चंस एज आई टोल्ड यू सर, क्वेश्चन जो है वो NTSC Tier 1, स्कॉलरशिप्स, स्कॉलरशिप की जो होती है एग्जाम, वो उसी के लेवल पे वर्ड बेस्ड क्वेश्चंस होते हैं सर, वर्ड बेस्ड, ये भी कर लेंगे। और इसमें एक होता है MTSC वाला पार्ट, महाराष्ट्र टैलेंट सर्च एग्जाम। अभी NTSC तो फिलहाल कैंसिल कर दी है गवर्नमेंट ने, लेकिन इसी टाइप के क्वेश्चंस आपको पूछेंगे। Tier 1 नीड नॉट टू डू Tier 2 वाला, तो इट इज टाइम कंज्यूमिंग एंड इट इज नॉट ऑफ एनी रिलेवेंस। यस सर, एनी क्वेश्चन गाइस, गर्ल्स? नहीं, सब क्लियर है? पूछो पूछो, क्या पूछना था? यस, you do not have any queries? Yes,
ओके, हैव यू फिल अप द फॉर्म फॉर एसपीआई? ठीक है, डेफिनेटली दे विल आस्क यू अबाउट योर नेम, ठीक है, बाद में प्लेस, ठीक है। नाम के बारे में अगर देखा जाए तो आपको उसका मीनिंग भी पूछ सकते हैं, ठीक है। आपको ऐसा पूछ सिर्फ चिढ़ाने के लिए, किसने रखा है आपका नाम, मम्मी ने रखा है, ठीक है, एक्सेट्रा एक्सेट्रा, कहाँ से हो, ये प्लेस है। सपोज मैंने क्या किया था मेरे टाइम पे, आई विल टेल यू माई स्टोरी, मतलब आपको पता चल जाएगा कैसे करना है ये, ठीक है। मुझे पता था आई एम फ्रॉम औरंगाबाद, तो सबसे पहले मैं डिसाइड करके गया था कि औरंगाबाद से मुझे पढ़ना क्या है। मतलब दौलताबाद फोर्ट है, सिटी ऑफ गेट्स है, एलोरा अजंता केव्स है, बाद में पांचक्की है, बाद में पैठनी है, बहुत सारे 10-15 ऐसे पॉइंट्स मैंने निकाले थे। उसमें से मुझे पता था एक जो किसी को नहीं पता, दैट इज कॉल्ड एज कागजीपुरा। कागजीपुरा ये प्लेस है जहाँ से हम दौलताबाद फोर्ट से आगे जाते वक्त खुलताबाद को जाते हैं, जहाँ पे पैठनी बनती है। कागजीपुरा इज अ सेंटर, ठीक है, ड्यूरिंग एंशियंट टाइम एंड मेडिवल टाइम इट वाज अ पेपर सेंटर, पेपर इंडस्ट्री हुआ करती थी। यहाँ से सब पूरे मुगल साम्राज्य जो था और पूरा जो एशियन किंगडम्स थे वहाँ पे पेपर जाते थे। वो स्क्रोल वाले नहीं होते क्या, राज्यादेश एक्सेट्रा एक्सेट्रा, वहाँ पे हैंडमेड पेपर बनते थे। तो मैंने थोड़ा सा एक्स्ट्रा खंगाल के रखा था, निकाल के रखा था, ये अपने लिए कि इट विल बी माय वेपन, कि हाँ एक्स्ट्रा कुछ मिला तो वहाँ पे वो अटक जाएंगे, बाद में पूछेंगे नहीं। दौलताबाद की पूरी हिस्ट्री निकाली थी। एलोरा अजंता वो क्या है, यूनेस्को हेरिटेज वर्ल्ड साइट। यूनेस्को मतलब क्या, यूनाइटेड नेशन। किसी को पता है व्हाट इज द फुल फॉर्म ऑफ यूनेस्को? सोशल है या साइंटिफिक है? साइंटिफिक एंड कल्चरल ऑर्गेनाइजेशन। इसका हेडक्वार्टर, देखो स्टडी भी जैसे करना है ना, आपको स्टडी कभी भी करना है ना, तो आपको उसके बाजू में और क्या क्या पूछ सकते हैं ये आपको थोड़ा सा लैटरल थिंकिंग करना पड़ेगा, ठीक है, थोड़ा बहुत पूछना पड़ेगा। बाद में सबसे इंपॉर्टेंट, दे आस्क यू व्हाई डू यू वांट टू जॉइन आर्म फोर्सेस। आपका ये आंसर आपको पता होना चाहिए, ठीक है। दे विल बी आस्किंग यू व्हाट इज योर नेगेटिव पॉइंट्स, व्हाट इज योर पॉजिटिव पॉइंट्स। दे आल्सो आस्क यू व्हाट इज नेगेटिव पॉइंट्स ऑफ योर फादर, टेल मी 3 नेगेटिव पॉइंट्स ऑफ योर फादर। आप फटफट बोलना स्टार्ट कर दें, हाँ मतलब वो सोचेंगे यार ये फादर और मदर के बारे में ही उनका जो विचार है, ठीक है, जो थॉट्स है वो अच्छे नहीं है, तो देश के बारे में क्या देखेंगे वो, ठीक है। आपको फंसाने के लिए वो पूछते हैं ऐसे, ठीक है। अगर किसी ने पूछ लिया कि व्हाट आर द 3 नेगेटिव पॉइंट्स ऑफ योर फादर, नो सर ही इज माई आइडल एज आई एम हिज फॉलोइंग, ठीक है, ही इज माई आइडल, आई एम फॉलोइंग हिम, तो आई डिडंट सी एनी काइंड ऑफ नेगेटिव पॉइंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा। आपके बारे में पूछेंगे 3 नेगेटिव पॉइंट्स, 3 पॉजिटिव पॉइंट्स, जो आपको एनडीए में एसएसबी के लिए पूछा जाता है, ठीक है। तो सबसे आपका जो क्वेश्चन आंसर मतलब आंसर है व्हाई डू यू वांट टू ज्वाइन आर्म फोर्सेस। सबसे पहले यहाँ से स्टार्ट करो, व्हाई यू आर हियर, यहाँ पे क्यों हो आप। ये अगर क्लियर है आपका तो ये बाकी के सब क्लियर हो जाएंगे थॉट्स। डू यू नो योर आंसर, व्हाई डू यू वांट टू जॉइन आर्म फोर्सेस और एसपीआई, व्हाई? Why it is not your dream? Why it is your dream then? It means those who are not loving their nation, they are not joining armed forces. Then those who are in different job, they are not loving their nation. Why do you want to join armed forces? यही बताना चाहता हूं मैं। सेम क्वेश्चन वाज आस्क्ड टू मी, व्हाई डू यू वांट टू जॉइन आर्म फोर्सेस। मैंने एक अच्छा सा क्वेश्चन मतलब आंसर तैयार करके रखा था। प्लीज सिट डाउन। सर, आई वाज स्टडीइंग इन दो स्कूल वेयर माय हेडमास्टर और प्रिंसिपल वाज रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स। दे यूज्ड टू शेयर वेरियस एस्पेक्ट्स ऑफ various events of armed forces life. When I was 9 years of old, at that time Kargil war took place, and I used to see through
TV news channels that homage used to pay to martyrs who died in Kargil war. And as I born and brought up in Aurangabad, there is artillery brigade. That's why I want to join armed forces. उसके बाद उन्होंने क्वेश्चन ही नहीं पूछा. मैंने बोला था ना, मैंने क्या किया था, मैंने अपने घेरे में लाया था उनको शूटिंग में. वो उनको मैंने शूटिंग के बाहर जाने नहीं दिया, खींच के रखा था. क्या पूछना है शूटिंग के बारे में पूछो, दूसरे के बारे में मुझे नहीं पता, तो शूटिंग के बारे में पूछेंगे. तो यू विल हैव टू क्रिएट दैट एटमोस्फियर ड्यूरिंग. वो किससे होगा? वो अलर्टनेस से होगा. वो अलर्ट रहना पड़ेगा आपको. क्या करना है, आपका गोल क्या है, वाई डू यू वांट टू जॉइन आर्म फोर्सेस, ये तो पता होना चाहिए. ठीक है, चलो. एनी क्वेश्चंस? थैंक यू ऑल ऑफ यू. Thank you very much, Kunal sir, for giving the valuable information regarding the SPI entrance exam and SSB interview. I think our student get lot of knowledge and now they are ready for the preparations. Thank you very much. He should have been in army, but it's okay. He is helping army. He was selected, but there are many people, because of maybe medical reasons or whatever reasons, they are left out. That is okay. One has to accept. But now he is guiding so many students for joining armed forces. He is teaching in SPI. He is doing a wonderful job. And I am sure if you listen him carefully, if recorded session is there, we will keep it private in our website so that you can see it afterwards also. There are few points you may forget tomorrow. Today you will feel I have noted down few. Again you see that few points, it will help you. See, your journey has started. What he has said, it was just glimpses. We have seen officer-like qualities. It was highlighted just now. Why? Why is a question associated with which OLQ? Effective intelligence. You remember? You remember? Why is a quality, and that's why you want to join armed forces, why you are here. So these are small questions will start from SPI entrance only, because they are searching for meaningful people, purposeful people, and they will look for people who know themselves first. If you don't understand yourself, your position in family, you are not expected to be a leader then. And that is how your journey is starting. Okay? He has given good insight about SPI's question paper. Try and follow these guidelines. A very good insight about time management in question paper. He has used a word, landmines. It is true. Many students waste their time on tough question and they finally feel that they made a mistake and they are short of time in the end. If there is a tough question, you wasted 5 minutes, 10 minutes on that, and you missed 2 questions, even did not see it, and later on you come out and you discuss with your friends, अरे ये तो मुझे आता था, और आपको जो आता था आप तो वहां तक पहुंचे ही नहीं. So this is also a finer aspect of especially multiple choice questions. Multiple choice questions, you must understand. He gave a very good analogy. It is not a question of knowledge. It is not a test of knowledge per se. It is a test of your time management. You are fighting against time. Out of 15,000-16,000, roughly 2,000 students are at par. On the 28th April exam date, across Maharashtra, 2,000 students are similar. But on exam date,
how you apply yourselves, how you solve that paper with the help of time management, your wisdom, and your decision making. What to start? That was a good question. Should we start with math, GAT, time management? And there cannot be correct or wrong answer on this. You identify your strengths, you identify your weaknesses, and go accordingly. If someone is very good in GAT, solve GAT, save more time for math, because that is your Waterloo, that is your difficult area. You need more time there. But at the same time, you run so fast on GAT, don't do silly mistakes also. What I mean to say, an individual starting with GAT, an individual starting with math, both can pass. Ultimately, when your answer sheet is deposited, nobody knows what you solved first. What is the interest point? How many are correct? Your start time is there and your end time is there. बीच में आपने क्या किया? आप और आपके भगवान. आंसर शीट दो, कितने बराबर है उतना बोलो. समझ गए? So thank you, Kunal ji. He is one of the wonderful friend for us, and he is always there helping us. Earlier also he has come and given guidance to NDA students. आज NDA वाले नहीं बैठे हैं ना? Okay, कोई नहीं. आज SPI का ही मेन था. आपको फिर भी कुछ क्वेश्चंस आते हैं बाद में. We can ask him on telephone also. But एम अपना ये है कि हमें सपोर्ट सिस्टम बहुत मिलेगा दुनिया में, यूज करने भी आना चाहिए. ओके, so thank you once again from all the students, from all teachers and IRI GMS fraternity. Thank you students. Jai Hind.